माथेरानमध्ये पर्यटकांच्या फसवणुकीच्या घटना समोर येत आहेत। वाढत्या लुटीमुळे पर्यटक संघटना आक्रमक झाली आहे। 18 मार्चपासून माथेरान बंदचा इशारा देण्यात येतोय। माथेरानमध्ये पर्यटकांच्या फसवणुकीच्या घटना समोर येत असताना आता वाढत्या लुटीमुळे पर्यटक संघटना आक्रमक झाली। 18 मार्चपासून माथेरान बंदचा इशारा देण्यात येतोय। पर्यटकांची फसवणूक लूटमारीमुळे होणाऱ्या बदनामीचा माथेरानच्या पर्यटन व्यवसायावर विपरीत परिणाम होतोय आणि त्यामुळे ही पर्यटकांची होणारी लूट तातडीने थांबवा, अन्यथा 18 मार्चपासून माथेरान बंद करू असा इशारा माथेरान पर्यटन बचाव समितीने दिला आहे। आज माथेरानचा पर्यटन व्यवसाय हा प्रचंड धोक्यात आलेला आहे, अत्यंत रसातळाला गेलेला आहे। आज आमच्याबरोबर सर्व पक्ष ह्या सगळ्या आंदोलनामध्ये एकत्र आहेत। हॉटेल असोसिएशन आहे, लॉजिंग असोसिएशन आहे, रिक्षा संघटना आहे, सर्व समाजाचे अध्यक्ष आहे, व्यापारी संघटना आहे, अशा सगळ्यांनी साधक बाधक विचार करून ह्या सगळ्यावरती निर्णय घेतला आहे की जर का ही फसवणूक व्यवस्थित थांबवली नाही आणि एक सिस्टीम त्या तिथे दस्तुरी नाका आणि खाली घाटाच्या पायथ्याला लागली नाही आणि व्यवस्थित प्रचार या सगळ्या गोष्टीचा झाला होणार नगर शासनाकडनं होणार नसेल तर येणाऱ्या 18 तारखेपासून माथेरान हे बेमुदत बंद केलं जाईल आणि अशा अल्टिमेटम आज दिलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।